पण कोणत्या साली आणला नव्हती ती मूर्ती? हम्म? हा असते आप्पा पण म्हणत होते हात म्हणून कागद. हा काय म्हणता? काल सकाळी मग होतं राजापुरात गेलेलं सामान. याच्यात आत्ता नाही ना देत. पहिले घरोघरी पण द्यायचे ना, आत्ता नाही देत. आत्ता म्हणजे कसं माहिती बघून बघून जे पैसे देतात ना त्यांका असा आत्ता केलेला. जे काय बोलतात देणगी देतात, परत वर्गणी देतात, त्यांकाच फक्त कॅलेंडर पण आणि प्रसादी पण. जी वरच्या मंदिरात मूर्ती आहे ना, त्या मूर्तीची पहिली स्थापना इथं झाली होती या मंदिराच्या इथं. तिथं जी घंटा आहे या मंदिरात, तेव्हाची ती घंटा आहे आणि एक समय पण आहे. तर जीर्णोद्धार सोहळा म्हणून आपण यावर्षी केला मे मध्ये, 17 मेला या मंदिराचा. तर आमचे नाना काय स्टोरी सांगत होते, पण तेवढ्यात आपण ब्लॉग काय चालू केलेलो नाही. अर्धी अधुरी राहिली ना स्टोरी. हा ना, अर्धी अधुरी राहिली स्टोरी. परत सांगतो की किती राहून द्या किती. हो ते तर हाच जगाला माहिती. हा असो, जाऊ दे. कोण हातून का होईना वाईट बारा सेवा होते ना माऊलीची, बस एवढंच. तेवढंच आमचं हेतू आहे. हा तर हे गाईस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आत्ता आपण सकाळी सकाळी ब्लॉग आपला चालू केलेला आहे. तर आपले भटजी काका पण आलेले आहेत इथे. तर इकडे पूजा वगैरे पण चालू झालेली आहे. काय 3.5 जॅक ना तो, मग ते तो त्यावाल्याकडेच लागत तो मोबाईल. नाही मला नाही, माका तशी पिन नाही. इकडे जे आहे ते आपल्या महिलांचं हळदी कुंकू चालू आहे. आणि आपलं जे मंदिर हे बघू शकता इकडे, दुपारनंतर काळीशी जत्रा आपली अशी होईल. थार थार आपण रात्री ते राऊंड मारूया त्या थारचं. आता जरा कानड जरा कमी झाली, जरा बरा वाटला कानान काय ऐकू. अरे हो गाडी आणूया, थांब जरा दाशे थांबूयात, थांबशी की नाही जरा. हो जरा ब्लॉग बिग बनवू पण माका देत नाही पोहा. आता तिकडे चालू झाला. हे रात्री आपण ह्याच्यावर पण उड्या मारूया. हे चार ह्या बाऊला फुगूचा वाटतं अजून. दे माका दे. हे ठुल्या तू सांगा आता, सांगा ह्या चौथर कोणाचं सांगा. तात्या रे आणि काय ते सांगा स्टोरी. आता पळतो कशा सांगा. आणि तर सांगणार नाही स्टोरी. तुम्ही सांगा, तुम्ही जाणता. तुम्ही कसं पोरांच्यात घडून राहणार असणार म्हणून स्टोरी सांगा. अहो सांगा, पब्लिकला समजेल. अहो पण समजेल अजून पब्लिकला कसं काय ते. तरी पण दुपारी सांगत जेव्हा स्पीकर चालू होतो तेव्हा
तेव्हा तुमका माहिती आहे ब्लॉग बनवू शकत नाही, कॉपीराईट लागला मग गाण्याक. लय बोलली होत. धार म्हणजे ती कडा आम्ही भिजवलं होतो, कारण कडा ताट होऊसाठी, सॉरी नरम होऊसाठी. लय ताट झाली होती ती आणि वाकडी झाली होती सगळी पूर्ण. आता ते सुकती कधी आणि आम्ही दिंडी काढणार कधी. तर आता वाजले संध्याकाळचे 7:30. तर नाना काय स्टोरी सांगत होते ते राहिले, अर्धवटर राहिले. परत आपण केव्हा तरी शेअर करू आपल्या काय बोलतात. असो जाऊ दे ते. तर आपल्या इकडचं आपल्या माऊलीचं दर्शन द्यायचं राहून गेलं तुमच्यापर्यंत. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. ती होती ताट ते लय चढली होत वाटतं, आवाज येतात हो. हा तरी तो लवकर आम्ही जायचो, आम्ही जेव्हा पाय तो उशीर झालो ना महाप्रसाद, तो पण तो उशीर झालो. नाही तर तो दुपारी बोललो होतो यावा म्हणून. हा उन्हात राहता बरोबर झाला असता. मग आम्ही थंडच भिजवलो उन्हाळ्यात. गावठी केळी वा ना तुला ब्राह्मणदेव, आमचा ब्राह्मणदेव.
हे काय हे युट्यूबवर टाकलंस ना त्यांच्या आहे ना एकाचं चॅनल गेलंय हा लायसन सिरियसली सांगतो नाही त्यांचं नाही